जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील बिस्मिला चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान तुफान दगडफेकीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका महिला आणि तरुणामधील किरकोळ वादातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास वाद वाढत गेला आणि दोन्ही बाजूंचे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले. यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत 2 घरांचे मोठे नुकसान झाले असून घरांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केल्याचे समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रात्री 1:30च्या सुमारास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान दोन्ही गटाविरोधात MIDC पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटे उशिरापर्यंत सुरू होती. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.